नमस्कार, मी अश्विनी झेपमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते। मागील आठवड्यात आपण यशस्वी उद्योजक माननीय श्री दत्तात्रय जगताप यांचा जीवन प्रवास आणि त्यांची यशोगाथा उलगडण्यास प्रारंभ केला होता। आज आपण पाहणार आहोत या यशोगाथेचा उत्तरार्ध। आपण पाहिलं 2007 पासून दत्ताजींना स्वतःची कंपनी स्थापन करण्याचे वेध लागले होते। दत्ताजी इंजिनियर होतेच, पण त्यानंतर त्यांनी MBA इन मार्केटिंग केलं। शिवाय ज्या एनर्जी क्षेत्रामध्ये त्यांना काम करायचं होतं त्यामध्ये त्यांनी पाइपिंग डिझाईन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला। थोडक्यात काय तर स्वतःचा उद्योजकतेचा पाया भक्कम करण्याकडे दत्ताजींचा कल होता। मित्रांनो, व्यवसाय सुरू करायचं ठरवलं, पण भांडवल नव्हतं माझ्याकडे। आणि जे भांडवल होतं ते माझ्याकडे अतिशय विलक्षण भांडवल होतं। ते म्हणजे माझी चिकाटी, माझी इच्छाशक्ती आणि कितीही कष्ट पडले तर ते उपसण्याची तयारी। आणि या भांडवलाच्या जोरावरती 7 जानेवारी 2007 रोजी मी माझ्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला। व्यवसायाला जे काही सर्व्हिसेस आणि जे प्रोडक्ट सिलेक्शन करायचं होतं त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला एनर्जी सेक्टर खूप मोठं बूम होतं इथे, आणि त्याच्यामध्ये नॅचरल गॅस आणि LPG याचा वापर औद्योगिकदृष्ट्या खूप जास्त प्रमाणात होत होता। त्यामुळे आम्ही मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये जे काही औद्योगिक वसाहती होत्या, जे काही औद्योगिक इंडस्ट्रीज होत्या आणि कमर्शियल किंवा व्यावसायिक वापरासाठी असलेले उद्योगधंदे होते, त्या सर्वांना नॅचरल गॅस आणि LPG या सगळ्या सर्व्हिसेसला साठी फ्युअल हँडलिंग आणि फ्युअल मॅनेजमेंट या सिस्टीम्स प्रोव्हाइड करायचो। अतिशय मंतरलेले दिवस होते ते। सुरुवातीच्या काळामध्ये माणूस आणि मनुष्यबळ असं कोणीच जवळ नव्हतं। सुरुवात जी केली होती ती मी बाईकवरून केली होती। माझा एक सहकारी आणि आम्ही दिवसभर त्या बाईकवरती बसायचो, अख्ख्या मुंबईभर प्रवास करायचो। सकाळी आम्ही निघालेलो असायचो आणि रात्री आम्ही अतिशय थकून बाकून घरी पोचायचो। तो माझा जो सहकारी असायचा तो ती वेल्डिंग मशीन घेऊन माझ्या मागे बसलेला असायचा, आणि त्या जोरावरती पहिल्या 6 महिने आम्ही मुंबई आणि परिसरामध्ये अतिशय चांगला जम बसवला। जो बाईकवरून सुरू झालेला प्रवास होता तो कधी कारमध्ये शिफ्ट झाला कळलंच नाही। त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये आम्ही एक चांगली कार घेतली आणि त्या कारच्या आतमध्ये आम्ही दिवसभर हाच प्रवास कंटिन्यू करायचो। ती कार म्हणजे माझ्यासाठी चालतं बोलतं ऑफिस होतं। दिवसभर बिझनेससाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही सर्व गोष्टी होत्या, मार्केटिंग, सेल्स, ऑपरेशन, प्रोक्युरमेंट, या सर्व गोष्टी त्या कारमध्ये बसूनच मी अनुभवायचो। 2008च्या फाउंडेशन डेला परत काहीतरी नवीन गोल सेट करायचे होते। आता उद्दिष्ट वेगळं होतं। जो हा व्यवसाय मुंबई आणि परिसरात होता त्याला राज्यभर घेऊन जायचं होतं, आणि त्या वर्षभरामध्ये आम्ही आमच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत LPG आणि नॅचरल गॅसच्या रिलेटेड त्या सर्व सर्व्हिसेस पूर्ण महाराष्ट्रभर घेऊन गेलो, आणि अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला त्यावर्षी। माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ही मला अजून एक चांगली बातमी मिळाली, आणि ती गोड बातमी अशी होती की माझी मुलगी श्रुतिका, तिचा जन्म 19 जानेवारी 2008 रोजीचा। 2009च्या सुरुवातीला आम्ही अजून एक संकल्प केला। आमचा जो ब्रँड होता त्यासाठी आम्ही 2 उद्दिष्ट निश्चित केली। पहिलं उद्दिष्ट हे होतं की याचा विस्तार जो आहे तो पूर्ण भारतभर घेऊन जायचा, आणि दुसरं या बिझनेसचं बॅकवर्ड इंटिग्रेशन करायचं। थोडक्यात काय तर आम्हाला लागणाऱ्या ज्या सर्व्हिस आम्ही देत होतो त्याला लागणारे जे काही प्रोडक्ट्स होते त्याच्यामध्ये LPG वेपरायझर्स, LPG सिस्टीम्स, या सर्व
स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायचं ठरवलं आणि अशा रीतीने आम्ही 2009मध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. तुर्भे नवी मुंबई MIDCमध्ये आम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग सेटअप रेंटल घेतला आणि तो आमचा मॅन्युफॅक्चरिंगचा जो व्यवसाय होता तो तिथे आम्ही सुरू केला. त्याच दरम्यान 2009मध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यात अजून एक सुंदर घटना घडली आणि माझा मुलगा श्रेयांश याचा जन्म 17 ऑगस्ट 2009 रोजी झाला. उद्योग स्थापन केला की त्यामध्ये वाढ करणं, त्यामध्येच एखादा जोडधंदा करण्याचा प्रयत्न करणं, अशा संधी उद्योजक शोधत असतात आणि अशी संधी मिळाली की ती संधी साधून एक पायरी वर चढण्याचा उद्योजक प्रयत्न करतात. अशीच संधी दत्ताजींनी हेरून त्यांनीही उद्योगामध्ये एक पायरी वर चढण्याचा प्रयत्न केला होता. 2010मध्ये आमचा विस्तार अतिशय प्रचंड वेगाने सुरू होता. त्यामुळे आम्ही एक नवीन कंपनी स्थापन केली आणि या कंपनीचं नाव आम्ही एंजमेक असं ठेवलं. एंजमेक 2010पर्यंत आमचा ब्रँड चांगल्या पद्धतीनं स्थिरावला होता. त्याच्यानंतर या व्यवसायाला पुढच्या लेवलवरती घेऊन जाण्याचे मला वेध लागले होते. मित्रांनो, आम्ही ग्रोथ स्ट्रॅटर्जी अप्लाय केली आणि त्याच्या अंतर्गत आम्ही ज्या काही सर्व्हिसेस देत होतो त्या सर्व्हिस आम्ही ॲड ऑन करायला चालू केल्या. आमचे जे कस्टमर होते त्यांना ज्या LPG आणि नॅचरल गॅसच्या सर्व्हिसेस आम्ही देत होतो त्याच कस्टमर्सना आम्हाला बॉयलर इरेक्शन, इन्स्टॉलेशन्स, फायर फायटिंग सिस्टीम्स आणि इतरही युटिलिटी सर्व्हिसेस याही आम्ही त्यांना द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर इतरही व्यवसायामध्ये आम्ही पदार्पण केलं. हे करत असताना डायव्हर्सिफिकेशनही महत्त्वाचं होतं आणि त्याचबरोबर पेनिट्रेशनही महत्त्वाचं होतं. 2012पर्यंत पूर्ण भारतभर आमचा व्यवसाय पूर्णपणे चांगल्या पद्धतीने विस्तारला होता. 2012मध्ये मला या कंपनीला इंटरनॅशनली घेऊन जाण्याचे वेध लागले होते. 2012मध्ये आम्ही गल्फ ऑपरेशन सुरू करावं या उद्देशानं दुबईमध्ये काही गोष्टींची चाचपणी सुरू केली. 2013पर्यंत आम्ही त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला, पण काही गोष्टींमुळे ते शक्य झालं नाही. आम्हाला 2013मध्ये इंडियन लीडरशिप अवॉर्ड फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि 2014मध्ये इंडियाज बेस्ट इमर्जिंग कंपनी असे अवॉर्ड भेटले. या दरम्यान व्यवसायाचा आलेख हा चढता होता, पण त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यामध्येही खूप साऱ्या उलाढाली होत होत्या. लहानपणापासून ज्यांनी मला सांभाळ केला त्यांना आणि त्यांचे उपकार हे मी आयुष्यभर जाणून होतो. मला एकंदर सख्या आणि मावस मिळून 8 भावंड. सर्वात मी मोठा असल्यामुळे त्यांच्या सर्वांची जबाबदारी आपसूकपणे माझ्यावरती होती. 2008 पासून ते 2014पर्यंत या सर्वांच्या शिक्षणाची, त्यांना त्यांच्या करिअरमध्ये स्थिर स्थावर होण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या योग्य साथीदाराची निवड करणं आणि त्यांची लग्न करून देणं, या सर्वांच्या कामामध्ये मी स्वतःला झोकूनही घेतलं होतं. मी दत्ता सरांबरोबर 13 वर्ष काम करते. मी माझ्या करिअरमध्ये अनेक बॉसेसबरोबर काम केले, पण दत्ता सरांबरोबर काम करताना जाणवले की त्यांच्यातली जिद्द, चिकाटी, रिस्क घ्यायची मानसिकता आणि आपल्या स्टाफला पुढे न्यायची प्रवृत्ती, त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. स्वतःच्या व्यवसायाबद्दल आपल्या स्टाफचं पुढे कसं त्यांना घेता येईल, त्यांच्यावर त्यांचे स्किल कसे अपग्रेड करता येईल, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याप्रमाणे त्यांना सामाजिक जाणीवेचीही पूर्ण जाण आहे. त्यांनी खूप साऱ्या आशा फाउंडेशन, सिंधुताई सपकाळ, आई फाउंडेशन याच्याबरोबर खूप काही सामाजिक कार्यही केले आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष म्हणजे मला रिस्पेक्ट वाटतो. 2015 हे वर्ष माझ्यासाठी खूप कलाटणी देणारं ठरलं. एका बाजूला व्यवसायाची प्रचंड अशी यशस्वी घोडदौड चालू होती आणि दुसऱ्या बाजूला माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या माझ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्णत्वास जात होत्या. असं वाटत होतं की आता जे ध्येय निश्चित केलं होतं ते अंतिम टप्प्यात होतं. 1-2 वर्षामध्ये आमच्या व्यवसायाचा जो विस्तार होता तो माझ्या ध्येयापर्यंत मला घेऊन जाईल आणि ते 100 करोडचं जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्णत्वास जाईल, पण बहुतेक नियतीला ते मान्य नसावं. गेल्या 6-7 वर्षामध्ये जो काही सततचा प्रवास, ती जी काही दगदग, ते जे काही स्ट्रेस आणि त्याच्यामुळे जो काय आलेला मनावरचा आणि शरीरावरचा ताण, याच्यामुळे मला अतिशय गंभीर आजारांना सामोरं जावं लागलं आणि या गोष्टींमुळे व्यवसायातलं जे काही लक्ष होतं
ते पूर्ण विचलित झालं होतं. आणि त्याच्यामुळे प्रोजेक्ट डिव्हिजनमध्ये आम्ही ज्या काही कस्टमरला कमिटमेंट दिल्या होत्या त्या पूर्ण करता नाही आल्या. आणि 6 महिन्याच्या अंतरामध्ये अख्खे प्रोजेक्ट डिव्हिजन मला बंद करावं लागलं. या गोष्टीमुळे प्रचंड आर्थिक नुकसान सोसावं लागलं आणि हातात जे काही होतं तेही गमवायची वेळ आली. त्या दरम्यान 2016च्या शेवटी अक्षरशः मी शून्यावर येऊन उभा राहिलो. 2015मध्ये जेव्हा त्यांना एक आरोग्याची समस्या उद्भवली आणि त्याच्यानंतर त्यांची मानसिकता खूप खालावली होती आणि त्याच्यामुळे त्यांचं बिझनेसला पण फटका बसला आणि कुटुंबात पण थोडे डिस्टर्ब होते. ते स्वतः इतके डिस्टर्ब होते की त्यांच्यामुळे आम्ही पण थोडं डिस्टर्ब होतो आणि बिझनेसचा ग्रोथ जो मधल्या काळात वरती गेला होता ग्राफ बिझनेसचा, तो पूर्णपणे खाली शून्यामध्ये आला. या बिझनेसमध्ये त्यांना आम्ही मदत करू शकलो नाही, पण आम्ही ठरवलं की त्यांना त्यांच्या आजारातून बाहेर काढायचं, त्यांना थोडं मानसिक सपोर्ट करायचं आणि आम्ही तो फॅमिलीने मिळून केला. मुलं छोटी होती तरी पण आम्ही सगळ्या फॅमिलीने मिळून त्यांना मानसिक थोडं सपोर्ट दिला आणि त्यांनी त्यांच्या हेल्थविषयी पण काळजी घेतली आणि या सगळ्या गोष्टीतून ते या आजारातून बाहेर पडले आणि देवाच्या कृपेने परत त्यांनी हा बिझनेस पुन्हा शून्यातून पुन्हा चालू केला. एकीकडे प्रोजेक्ट डिव्हिजन बंद होतं आणि दुसरीकडे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन हे अतिशय डळमळीत अवस्थेत सुरू होतं. या दरम्यान हे जे आर्थिक नुकसान होतं आणि याच्यामुळे जे मानसिक खच्चीकरण झालं होतं, याच्यातून सावरण्यासाठी मला एक परफेक्ट प्लॅनिंग आणि परफेक्ट ॲक्शनची गरज होती. दत्ताजी म्हणाले 2016मध्ये त्यांना जे आर्थिक नुकसान झालं उद्योगामध्ये, त्यामुळे ते बॅक टू झिरो आले. आपण सुरुवातीपासूनच त्यांचा प्रवास बघितलाय. ज्या परिस्थितीमधून त्यांचा प्रवास सुरू झाला ती शून्याच्याही खालून सुरू झाली असं म्हणणं वावगं ठरत नाही. पण 2016मध्ये जे घडलं त्यामध्ये आय हॅव नथिंग टू लूज, म्हणजेच माझ्याकडे गमवण्यासारखं काही नाही असं म्हणण्याची परिस्थिती नव्हती. एखाद्याचं मानसिक खच्चीकरण व्हावं अशा त्या घटना होत्या. आणि तरीही अशा परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर परफेक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि योग्य कृती हवी असे दत्ताजी म्हणाले, कारण त्यांना तशी आशा आणि विश्वास होता म्हणूनच. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये परत एकदा सुरुवात करायची ठरल्यानंतर एक मॅन्युफॅक्चरिंग युनिटची गरज होती आणि यावेळेला एक सर्व सोयीनियुक्त असं मॅन्युफॅक्चरिंग युनिटची आवश्यकता होती. हातामध्ये पैसे नव्हते आणि ज्यावेळेस मला त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट घ्यायची वेळ आली, मला तो दिवस आठवतो आहे. मी माझी कार विकली आणि त्याच्यातून जे पैसे उभे राहिले होते ते मी त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी दिले. सो खूप साऱ्या गोष्टींची जुळवाजुळव करून आम्ही 1 मे 2016 रोजी आमचं हे युनिट 1 चालू केलं. उद्योग तेच होता, व्यवसाय तोच होता, त्याच्यामुळे परत त्याच्यावर जम बसवणं अवघड नव्हतं. पुढच्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये आम्ही तो जम बसवला आणि परत एक नव्याने संकट समोर आलं. 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी आपल्या भारतभर नोटबंदी झाली आणि त्यावेळेस दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशाची कमतरता होती आणि आमचं प्रोडक्ट तर हे पूर्णपणे कॅपिटल इक्विपमेंट असल्यामुळे आणि उद्योगांना याची सुरुवातीच्या काळात गरज असते, त्याच्यामुळे पूर्णपणे आमचा हा जो व्यवसाय होता हा अतिशय खडतर परिस्थितीतून प्रवास करत होता. त्या नोटबंदीमध्ये सामान्य माणसाला जगण्याची विवंचना होती, तर उद्योगांचं काय? त्या सर्व कठीण परिस्थितीमध्ये परत एकदा जी जुळवाजुळव केली होती ती अतिशय विचित्रपणे आणि विचित्र पद्धतीनं सामोर आली होती. कारण भारतामध्ये टॅक्सेशनचे रिफॉर्म्स झाले होते आणि GST नव्यानं अंमलात आणला होता. उद्योगामध्ये काहीच क्लॅरिटी नव्हती आणि GSTच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये 2017मधले पहिले 4 ते 5 महिने कोणालाच काही कळत नव्हतं. उद्योजक म्हणून तर त्यावेळेस खूप कठीण परिस्थिती होतीच, पण वैयक्तिक पातळीवरतीही अतिशय कमालीचा संघर्ष सुरू होता. मला आठवतो तो दिवस, त्या दिवशी माझ्या मुलाचा बर्थडे होता. माझ्या खिशामध्ये 200 रुपये नव्हते. इतकं मोठं साम्राज्य उभं केलं होतं आणि त्या राजाकडे त्याच्या मुलाचा बर्थडे सेलिब्रेट करायला
की 200-300 रुपयाचंही पाडबं नसावं. अशा परिस्थितीमध्ये मी बाहेर पडलो. कुणाकडून तरी 200-300 रुपये उसने घेतले आणि माझ्या मुलासाठी तो केक घेऊन आलो. आपला मुलगा आणि आपल्या मुलीसाठी त्याचे वडील हे नेहमी राजा असतो हा नेहमी प्रेरणादायी असतो. त्यामुळे तो राजा, तो वडील, तो कधी हरला नाही पाहिजेत. आणि त्या दिवशी माझ्या मुलांसाठी मला जिंकणं महत्त्वाचं होतं. माझ्या वडिलांबद्दल बोलायचं झालं तर पुष्कळ गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, ते खूप चांगली व्यक्ती आहेत. त्यांची पर्सनॅलिटी किंवा त्यांचं व्यक्तिमत्व एवढी चांगली आहे की ते समोरच्यावर एक इम्पॅक्ट क्रिएट करतात आणि तसंच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट माझ्यावर पण आहे. ते खूप प्रामाणिक आहेत, खूप डेडिकेटेड आहेत, त्यांच्या कामाव्यतिरिक्त खूप पॅशनेट आहेत आणि हे 3 गुण ते नेहमी आम्हाला शिकवतात. त्यांनी त्यांचा संघर्ष कधी आमच्यावर लादला नाही, पण ते आम्हाला पावलोपावली त्यांच्या संघर्षाची जाणीव करून देतात आमच्या चांगल्यासाठी. ते वडील म्हणून खूपच चांगले आहेत, तितकेच चांगले ते माझे मित्र म्हणून आहेत. माझे वडील म्हणून मला त्यांचा खूप अभिमान आणि गर्व आहे. बाबांची उद्योग जर्नी 2006 रोजीपासून सुरू झाली आणि ही जर्नी किंवा हा प्रवास खूप इन्स्पायरिंग आहे माझ्यासाठी. कारण की त्यांनी शून्यापासून सगळं उभा केलं. मला ज्या क्षेत्रात माझं करिअर करायचं आहे त्याच्यामागे बाबा नेहमीच सपोर्ट करणार. पण त्या काळी जेव्हा बाबांना काय सपोर्ट नव्हता, त्यांनी आज एवढं सगळं कसं उभा केलं ते मला खूप आश्चर्य वाटतं. आत्ता मला त्यांचे बिझनेसमधले अप्स अँड डाऊन्स कळायला लागलेत. अँड आय एम थ्रिल्ड फॉर हिज बाउन्सिंग बॅक कॅपॅसिटी. उद्योगाबरोबरच त्यांनी फॅमिलीला पण तेवढाच वेळ दिला आणि महत्त्व दिलं. अँड फॉर दिस आय एम थँकफुल टू हिम. 2016 आणि 2017 हे वर्ष नोटबंदी आणि GSTमुळे थोडं वायाला गेलं होतं. पण आमच्यासाठी 2018 आणि 2019 हे वर्ष खूप आशादायक चित्र घेऊन आलं. त्या 2 वर्षामध्ये पुन्हा एकदा आमच्या ब्रँडला नॅशनल लेवलवरती घेऊन जाण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्याचा परिपाक असा झाला की त्या 2 वर्षामध्ये आमची जी उद्दिष्ट होती ती आम्ही पूर्ण केली. त्याच दरम्यान ऑक्टोबर 2019मध्ये आम्ही नवी मुंबई रबाळ येथेच आमचं युनिट 2 सुरू केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही अजून नवीन प्रोडक्ट्स ॲड केले. सो हे अतिशय सुंदर सुरू होतं आणि असं वाटलं की आता आपलं जे स्वप्न आहे ते 2-3 वर्षामध्ये सत्यात उतरवेल. आणि याच दरम्यान आपल्या सर्वांसमोर कोरोना नावाचं एक जागतिक संकट उभं राहिलं. कोरोना काळात सगळे उद्योगधंदे बंद असताना, मटेरियल मॅनपॉवर पडून असताना पण सरांनी एक नवीन जोश दाखवला, उमेद दाखवली आणि सर्व फॅक्टरी एम्प्लॉईज आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था कंपनीमध्ये करून मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलं. बाहेरच्या जगामध्ये पूर्ण कोविडमध्ये सर्व लेबरची कपात चालू होते. सरांनी तसे न करता जे आपल्या भरोशावर आहेत त्यांना कुठेतरी आपण आधार दिला पाहिजे. सरांनी लेबर लोकांना नवी कामं दिली आणि कामावरून न काढता त्यांना तशीच पूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या 5 वर्षांमध्ये आपल्या कंपनीत खूप काही एम्प्लॉई येऊन गेले, बट कधी कुठल्या एम्प्लॉईला जाताना सरांनी काही चुकीचं वगैरे काही वर्तणूक दिली नाही. कुठं त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना असं सांगितलंही, जर तुम्हाला पुढे काही गरज असेल तर तुमच्यासाठी मी कायम तुमच्यासोबतच राहणार आहे. सो करोनाच्या त्या 2 भयानक लाटीनंतर बिझनेसला रिइस्टॅब्लिश करणं खूप गरजेचं होतं. आणि मित्रांनो, या प्रवासामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की एखाद्या उद्योजकाला स्ट्रॅटर्जी आणि प्लॅनिंग हे जितकं महत्त्वाचं असतं तितकंच जी स्ट्रॅटर्जी ठरवली आहे, जे प्लॅनिंग ठरवलं आहे त्याला रिस्ट्रॅटर्जाईज आणि रिप्लॅनिंग करणं गरजेचं असतं. 2022मध्ये परत आम्हाला ती संधी आली आणि आम्ही आमच्या ब्रँडला रिइस्टॅब्लिश केलं. ते करत असताना प्रामुख्याने आम्ही आमच्या मार्केटिंग डिव्हिजनला खूप स्ट्रॉंग केलं. आमचं जे प्रोडक्ट होतं ते पूर्ण पॅन इंडियामध्ये लवकरात लवकर पोचावं यासाठी आम्ही आमची सप्लाय चेन खूप स्ट्रॉंग केली. त्याबरोबरच आम्ही आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स इन्हान्स केले. याचा परिणाम असा झाला की 22 आणि 23 या आर्थिक वर्षामध्ये आम्ही आमच्या उद्योगाची आर्थिक उलाढाल 25 करोडपर्यंत घेऊन जाऊ शकलो. 7 जानेवारी 2023 रोजी आमच्या कंपनीचा 16वा वर्धापन दिन होता आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही इकॉनॉमिस्ट अनिल बोकील सरांना बोलवलं होतं. त्याच कार्यक्रमामध्ये एंजमेकला
ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाण्याचं ध्येय मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी व्यक्त केलं. त्यासाठी आम्हाला भारतातील सर्वात अत्याधुनिक असं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेट करायचं होतं. त्यासाठी लागणारी जागा आम्ही अंबरनाथ MIDCमध्ये अंदाजे 1.5 लाख स्क्वेअर फीट एवढी जागा घेण्याचं डिसाईड केलं. आणि ते नुसतं डिसाईड करून थांबलो नाही, तर आम्ही ती जागा घेतली. त्यासाठी लागणारं सर्व आर्थिक गोष्टींचं नियोजन केलं. जागा मिळाली आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेट होईल आणि कालांतरानं लोकही माझ्याबरोबर येतील आणि जो पल्ला गाठायचा आहे तो आम्ही निश्चित गाठू. आणि याचबरोबरती आम्ही अजूनही इतर व्यवसायांमध्ये डायव्हर्सिफिकेशन करायचं ठरवत आहे. मला एंजमेकमध्ये 4 महिने झाले, पण मी या कंपनीमध्ये नवीन असल्याची मला जाणीव झालीच नाही. येथे काम करताना मला एका कुटुंबासोबतच काम केल्यासारखे वाटते. या 4 महिन्यांमध्ये मला दत्ता सरांकडून खूप काही शिकायला मिळाले. दत्ता सरांनी मला खूप गोष्टींवरती मार्गदर्शन देऊन माझा कॉन्फिडन्स वाढवला. दत्ता सर कामासाठी खूप डेडिकेटेड अँड पॅशनेट आहेत. ही एक एनर्जेटिक व्यक्ती एका एनर्जी सेक्टरमध्ये काम करते, हा एक निव्वळ योगायोग आहे. मी इंजमेकमध्ये ॲज अ मार्केटिंग मॅनेजर जॉईन झालो 2021मध्ये. आणि तेव्हा पोस्ट कोविड फेज चालू होता. सगळेच कंपनी जे ब्रँड होते ते एक त्या फेजमधून जात होते, जे ते त्यांना एक रिब्रँडिंगची गरज होती. आणि माझ्यासाठी पण आज माझ्या आयुष्यामध्ये मला एक रिब्रँडिंगची गरज होती, बिकॉज ॲज अ मार्केटिंग करिअर मला जॉईन करायचं होतं. बट जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा तिथे दत्ता सर बसले होते आणि मला माहिती नव्हतं ते अशा साध्या वेशभूषेत होते. मला माहितीच नव्हतं ते कंपनीचे डिरेक्टर आहेत. आणि जेव्हा जॉईन झालो तेव्हा कळलं की ते कंपनीचे डिरेक्टर आहेत, दत्ता जगताप म्हणून. एवढे साधे माणूस त्यावेळी होते. आणि जेव्हा जॉईन झालो तेव्हा एक प्रवास चालू झाला, जसे की आमच्या पार्टनरशिपचा प्रवास चालू झाला. मी आमच्या रिलेशन्सला एक पार्टनरशिपच बोलेन किंवा ही एकमेकांना हातात धरून न्यायची पार्टनरशिप होती. कारण माझं इथं स्टार्टिंग मार्केटिंगमध्ये होतं, एकदम एंट्री लेवलचं होतं. आणि जेव्हा मी आता 2023 बघतो आहे तेव्हा आय एम ॲट ह्या पोझिशनला आहे की मी सगळे टूल्स जे मार्केटिंगमध्ये आहे ते यूज केले. बिकॉज त्यांनी मला एक संधी दिली की जे काही मार्केटिंगचे टूल्स आहेत ते सगळे युटिलाइज कर, सगळे आपण एक्सपेरिमेंट करू. बिकॉज एक कंपनीला पुढे न्यायचं होतं. आणि ही जी पार्टनरशिपची प्रवास आहे तो 100% मी त्यांच्यासोबत असणार आहे आणि हा प्रवास कंटिन्यू राहणारच आहे. कधी कधी मला असं वाटतं की नियती आणि माझ्यामध्ये एक विलक्षण खेळ सुरू आहे. जसं समुद्राच्या किनारी मी खूप साऱ्या गोष्टींची जुळवाजुळव करतो आहे, खूप साऱ्या गोष्टी मी तयार करतो आहे. आणि एक संकट नावाची छोटीशी लाट येते आणि जे काही निर्माण केलं आहे ते एका चुटकीसरशी घेऊन जाते आणि उद्ध्वस्त करते. आणि परत सगळं नव्यानं सुरू करावं लागतं. आणि आजपर्यंत हे असंच सुरू आहे. उद्योजकतेच्या ह्या संघर्षमय प्रवासामध्ये उद्योगाची उद्दिष्ट साध्य होतीलच. माझी व्यावसायिक झेप ही ठरलेली आहे, पण माझ्यातला माणूस जागृत आहे. मी समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्या भावनेतून मी एक आशा फाउंडेशन नावाची संस्था सुरुवात केलेली आहे. ही संस्था समाजातील अनाथ गरीब मुलींसाठी त्यांच्या शैक्षणिक, त्यांच्या मानसिक, त्यांच्या आरोग्याविषयी आणि त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट या सर्व गोष्टींविषयी जागरूकता निर्माण करते आणि त्यांना पाठबळ देते. सो मित्रांनो, माझ्या जीवन प्रवासामध्ये ज्यांनी मला मोलाची साथ दिली अशी माझी आजी, माझी अपंग मावशी, माझी पत्नी, मुलं, माझा मित्रपरिवार, माझे सर्व सहकारी, आमचे सर्व क्लायंट्स, आमचे सर्व सप्लायर्स, आमचे सर्व व्हेंडर्स आणि कळत न कळत ज्यांनी मला मदत केली अशा सर्वांचे मी आभार मानतो. तर हा होता यशस्वी उद्योजक माननीय श्री दत्तात्रय जगताप यांचा जीवन प्रवास आणि त्यांची यशोगाथा. पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी भेटूयात एका नवीन यशस्वी उद्योजकासह. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.